नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज मुंड्यामध्ये टाईट होऊन शोल्डर उतरतं तर कसं कटिंग करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। तर हा प्रॉब्लेम जास्त मोठ्या साईजमध्ये होतो, म्हणजे आपण रेग्युलर प्रमाणे मुंडा घेतो आणि कधी कधी मोठ्या साईजमध्ये मुंडा जो आहे तो जास्त होतो। त्यामुळे काय होतं, मुंडा टाईट होतो आणि शोल्डर जे आहेत ते पडतात। तर त्यासाठी आपल्याला कोणती टिप्स वापरायची आहे आणि कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे हे सविस्तरपणे पाहणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। आज आपण 40 साईजचं जे कटिंग आहे ते पाहूया। सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे। तर या इथे मी 15 इंच घेतलेला आहे पहा, म्हणजे ब्लाऊजची उंची आहे 14 आणि त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलेलं आहे। जर मुंडा टाईट होत असेल तर मी जसं सांगते त्याप्रमाणे तुम्ही कटिंगमध्ये बदल करा, तर अजिबात मुंडा तुमचा जो आहे तो टाईट होणार नाही। शोल्डर घेणार आहे 5.5 इंच। परत अजून एकदा मी पहा 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि सर्वसाधारणपणे आपण पहा इथे 6 ते 6.25 इंच मुंडा घेतो। आता या इथे मी 6 इंच तुम्हाला मुंडा घेऊन दाखवते। जर तुम्ही 6 इंच मुंडा घेतला, आता या इथे मी 6 इंच याप्रमाणे मार्किंग केलं आणि ही एक लाईन ओढून घेतली। ओढल्यानंतर आपण इथे चेस्टचं मार्किंग करायचं आहे। तर या इथे पहा चेस्टचा चौथा भाग येतो 10 आणि त्याच्या पुढे 1.5 इंच आपलं हे शिलाई मार्जिन असणार आहे। कंबर आहे 32, तर त्याचा चौथा भाग होतो 8, त्यामध्ये 1 इंच मी टक्ससाठी मिक्स करते आणि पुढे 1.5 इंच हे शिलाई मार्जिन। तर याप्रमाणे आपण हे मार्किंग करून घेतलं। आता मुंड्यामध्ये टाईट होते तर आपल्याला इथे मुंड्याचे सर्व सोल्युशन जे आहे ते पाहायचं आहे। डीपनेकमध्ये आपल्याला गळा घ्यायचा आहे 2.25 इंच, पुढचा गळा 6.5, तर 7 इंचावरती मार्किंग करायचा। इथून मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि एक बॉक्स बनवला, असा गळ्याला आकार दिला। अडीच इंचावरती क्रॉस पट्टी। हे जे फ्रंटचं ड्राफ्टिंग आहे ते मी तुम्हाला या इथे 40 साईजचं करून दाखवते आणि मुंड्यामध्ये काय बदल करायचे हे सुद्धा सांगते। आता इथे 1.5 इंच घ्यायचं क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी। आता या इथे आपण जी कटोरी आहे ती 6 इंच घेणार आहे पहा। इथे सुद्धा ही 6 इंच मी घेतली आणि इथे एक उभी लाईन ओढून घ्यायची। गळ्याजवळ 1 इंच वरती जाऊन आपण या इथे ही जी लाईन आहे ती तिरकी ओढून घ्यायची आणि कटोरीला असा आकार द्यायचा। तर या पद्धतीने पहा आकार दिला तर एकदम छान असा कटोरीचा आकार येतो। इथे पहा तुम्ही 40 साईजची सुद्धा कटोरी आपली एकदम परफेक्ट तयार झालेली आहे। तर आता इथे बदल काय करायचे हे पाहूया। 6 इंच मुंडा आहे, 5.5 इंच या इथे शोल्डर आहे। तर पहा पाठीमागच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे आपल्याला। सर्वात पहिल्यांदा पाठीमागचा मुंडा आपल्याला मोजायचा असतो कधीही, पुढच्या मुंड्याला आकार आपण परत देणार आहे, पण आधी पाठीमागचा जो मुंडा आहे त्यामध्ये काय बदल करायचं हे सांगणार आहे। तर 1.25 इंचावरती मी या इथे कधीही मुंड्याला आकार देते। 1.25 इंचावरती हा पाठीमागचा मुंडा। तर इथून पहा जो काही मुंडाची उंची आहे आपली ही घेतलेली, इथून मध्य करायचा। इथे मी 1 इंचावरती मार्किंग केलं, हे फक्त मुंड्याला आकार व्यवस्थित येण्यासाठी असतं। इथे 1/2 इंच डाऊन केलं। आता आकार देऊन घेऊया।
तर पहा इथे मी 1 इंच घेतल्यामुळं हा जो आकार आहे तो बरोबर त्या पॉइंटला जाऊन मिळाला। आता पहा या इथे हा जो आपण अर्धा इंचाचा पॉइंट घेतला तिथून हा एवढा कपडा जो आहे तो कट होऊन निघतो आणि मग या इथे फुगा येत नाही। तर त्यासाठी ही ट्रिक वापरा। कधीही कटिंग करताना तुम्ही असं अर्धा इंच खाली जायचं आहे आणि कटिंग करायचं आहे। आता मात्र या इथे असंच कट करायचं नाही, नेहमी आपल्याला मुंडा घेर जो आहे तो मोजायचा असतो। इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचं। परत पहा इथून आपली शिलाई असते, म्हणजे इथे आपण बाही जोडतो तेव्हा अशी शिलाई येते। तर पहा हे जे मी पॉइंट दिलेले आहेत तिथून आपण जो मुंडा किती येतोय हे पाहूया। 40 साइज मध्ये पहा 8.5 इंचापासून 10.5 इंच मुंडा घेर असतो। तर त्यासाठी पहा इथे मुंडा घेर मोजणं गरजेचं आहे। तर पहा फक्त 9.25 इंच या इथे आपला मुंडा घेर जो आहे तो भरलेला आहे। आणि जर तुमचा या इथे ब्लाउज वरती मुंडा घेर जर 10 इंच असेल तर काय पहा एवढा मुंडा जो आहे तो आपल्याला टाईट होणार आहे। तर त्यासाठी पहा मग इथे टाईट झाल्यानंतर मुंडा इथे हे जे शोल्डर आहे ते आपोआपच इकडे सरतात। तर त्यासाठी पहा आपल्याला मुंडा जो आहे तो परफेक्ट घेणं गरजेचं आहे। तर आता आपण हा जो मुंडा आहे तर 6 इंच मुंडा घेतला तेव्हा आपला 9.25 इंच बरोबर मुंडा घेर भरलेला आहे। तर लगेच कट करायचं नाही, मुंडा घेर चेक करायचा। आता आपण मुंड्याची उंची वाढवूया। इथे जवळपास मी 6.5 इंच पहा मुंड्याची उंची म्हणजे अर्धा इंचाने जो मुंडा आहे तो वाढवला। परत एक अशी लाईन ओढली, इथून मी परत 1.25 इंचावरती असं मार्किंग करणार आहे। इथे परत आपण जसे आकार दिले त्या पद्धतीने सेम आकार देऊन मुंडा घेर मोजून घ्यायचा आणि मगच कटिंग करायचं आहे। आणि इथे सुद्धा असं डाऊन करायचे पहा। आता आपण मुंडा घेर मोजूया। तर 9.25 इंच मुंडा घेर आलेला आहे। अजून एकदा मी मुंडा घेर मोजते। कधी कधी काय होतं आपला टेप जो आहे तो मुंडा घेर मोजताना हलतो, तर 9.25 इंच बरोबर आपला हा मुंडा आलेला आहे। तर अजून आपल्याला 0.5 इंचाने मुंडा घेर वाढवायचे। तर पहा थोडं अजून आपण त्याच्यापेक्षाही असं डाऊन करायचं। इथे मी अजून डाऊन केलं। आता मुंडा घेर मोजून घेऊ। आता पहा बरोबर 10 इंच मुंडा घेर आलेला आहे। तर या पद्धतीने तुम्ही बदल करायचा आहे। जर तुमचा मुंडा घेर जास्त असेल तर तुम्ही इथे मुंडा घेर कमी भरला तर तुम्ही मुंडा असा उंची वाढवून घ्यायची। जर तुमचा मुंडा घेर पेपरवरती आलाय त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही या इथे मुंड्याची उंची जी आहे ती कमी करून मुंडा आपल्याला कट करायचा आहे। तर या पद्धतीने पहा आपल्याला मुंड्यामध्ये बदल करावे लागतात। आणि पुढचा मुंडा पहा इथून अर्धा इंच आतमध्ये घेऊन 0.5 इंच आतमध्ये घ्यायचं। पहा अशी एक तिरकी लाईन ओढून याच कोपऱ्यातून आपल्याला 0.5 इंच घ्यायचंय, 0.75 घ्यायचंय आणि हा मुंडा जो आहे तो असा ड्रॉ करायचा आहे। तर हा झाला आपला पुढचा मुंडा आणि हा झालेला आहे पाठीमागचा मुंडा। तर याप्रमाणे आपल्याला ब्लाऊजमध्ये बदल करायचे असतात। आता हा मुंडा जो आहे तो आपल्याला काहीही उपयोगाचा नाही। तर हा जो मुंडा आहे आपण आता इथे डाऊन केलाय पहा, हा सुद्धा आपल्याला उपयोगाचा नाही। हा डाऊन केलेला आहे एकदम एवढा पहा, हा मुंडा आपल्याला घ्यायचा आहे। तर याप्रमाणे तुम्ही बदल करा। तुमचा मुंडा टाईटही होणार नाही आणि लूज सुद्धा होणार नाही। लूज झाला तरी सुद्धा जो ब्लाऊजचे शोल्डर आहेत ते पडतात आणि सर्वात मेन कारण म्हणजे गळा रुंदी सुद्धा आपल्याला कमी घ्यायची आहे। आणि इथून पहा
शोल्डर जे आहे ते थोडंसं तिरकं कट करायचं आहे. तर मी तुम्हाला आता हे कटिंग करून दाखवते. आता जेव्हा आपण दोन्ही पार्ट बरोबर कट करतो तेव्हा हा जो पाठीमागचा मुंडा आहे तो आपल्याला असा कट करायचा आहे. पहा, या पद्धतीने. आता इथे मला फक्त मुंड्याचे तुम्हाला आकार कसे द्यायचे, मुंडा टाईट होत असेल तर हे मला दाखवायचं होतं, म्हणून मी तुम्हाला हे दाखवलं. तर इथे पहा, हा झाला आपला पाठीमागचा आकार आणि हा पुढचा. तर इथे मी हे कट करून का काढलं, परत तुम्हाला आकार जो आहे तो जम्बलिंग होऊ नये, कन्फ्युजन होऊ नये, म्हणून मी हे इथे कट करून काढलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा बदल करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.